याच्या बाबतीत विस्तृत काल माध्यमांसमोर मी बोललेलो आहे। त्यामुळं वाटलं तर मी परत थोडक्यात सांगेन की सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत ड्राफ्ट नोटिफिकेशन जे आपण पब्लिश केलं होतं त्याच्या बाबतीत जवळपास 8 लाखाहून जास्त ऑब्जेक्शन्स आणि हरकती त्याच्यावरती आलेल्या आहेत। त्याची छाननी सुरू आहे। मागच्या आठवड्यामध्ये अधिवेशन काळात जी सर्वपक्षीय बैठक सरकारने आयोजित केली होती त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये काही पक्षाच्या नेत्यांनी त्याच्यावरती लीगल ओपिनियन हे सुद्धा बैठकीमध्ये सादर केलेलं आहे। त्याची सुद्धा स्क्रुटिनी छाननी सुरू आहे। त्यांनी हैदराबाद गॅजेटचा विषय सांगितलेला होता। त्या हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये सुद्धा मी त्यांना भेटून आल्यानंतर आमच्या मुख्य सचिवांनी आपल्या राज्याच्या तेलंगणा गव्हर्नमेंटच्या मुख्य सचिवांना पत्र दिलं होतं। त्यानंतर 11 अधिकाऱ्यांची टीम आमची 4 दिवस हैदराबादमध्ये होती। त्यांनी ती हैदराबाद गॅजेट संदर्भामधली जी कागदपत्र आहेत त्या गव्हर्नमेंटकडं ती आयडेंटिफाय केलेली आहेत, पाहिलेली आहेत, त्याची पाहणीसुद्धा केली। जवळपास 8,500पेक्षा जास्त ती डॉक्युमेंट्स आहेत असं तोंडी त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आल्यानंतर मला सांगितलेलं आहे। आता हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये ती डॉक्युमेंट्स नुसते एखादं स्कॅनिंग एजन्सी न्यायची आणि ते डॉक्युमेंट्स नुसतं स्कॅन करून आणायची, त्याला ऑथेंटिसिटी राहणार नाही। म्हणून आम्ही तेलंगणा गव्हर्नमेंटला विनंती केलेली आहे की एजन्सी आम्ही महाराष्ट्रातली पाठवतो किंवा तुमच्या तिथली एजन्सी द्या, त्याचे चार्जेस आम्ही भरतो, पण जे डॉक्युमेंट स्कॅन होतील भले तुमच्या अधिकारी स्कॅन करताना समोर उपस्थित ठेवा, पण ते स्कॅन झालेले डॉक्युमेंट्स तुमच्या कस्टडीमध्ये आहेत, तेलंगणा गव्हर्नमेंटच्या कस्टडीमध्ये आहेत, त्यांनी ते सर्टिफाय करून दिले पाहिजेत। म्हणजे त्याच्यावरती त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंटचा सही शिक्का की बाबा हे आमच्या कस्टडीतल्या डॉक्युमेंटवरनं स्कॅन केलेलं डॉक्युमेंट आहे। याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळं मी मुळातच माननीय मनोज पाटलांना ज्यावेळी भेटून आलो तेव्हा त्यांना म्हणलं होतं बाबा किमान आम्हाला 2 महिन्याचा कालावधी हवा आहे, पण त्यांनी 1 महिना दिला। पण तरीसुद्धा तिकडून आल्यानंतर आम्ही शांत बसलेलो नाही, सरकार शांत बसलेलं नाही, रोजच्या रोज याच्यावरती काम सुरू आहे। अगदी अधिवेशन जरी चालू होतं, आमची प्रश्न उत्तरण विधानसभेतले सभागृहाचं कामकाज जरी होतं तरीसुद्धा त्यातनं वेळ काढून मी या विभागातली या विषयाच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायचो। अधिवेशन काळातच आम्ही ही टीम 11 अधिकाऱ्यांची तेलंगणाला पाठवली होती। त्यामुळे आम्ही कुठेही शांत बसलेलो नाही, आमचे प्रयत्न सुरू आहेत। कारण घाईगडबडीमध्ये समजा उद्या ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढले, क्षणभर उदाहरण म्हणून धरा की ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले आणि ते घाईगडबडीत आपण पब्लिश केलं किंवा ते अंतिम केलं आणि जर उद्या कोर्टामध्ये ते चॅलेंज झालं आणि नाही टिकलं तर पुन्हा दुसरा पर्याय नाही आपल्या हातामध्ये काय राहत पुढच्या कोर्टात जाण्याशिवाय। म्हणून किंवा हे सगळ्या हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये सर्टिफाईड कॉपीज न मिळता साध्या स्कॅन करून झेरॉक्स करून आणलेल्या कॉपीवरती जर आपण काही निर्णय घेतला एखादा दाखला देण्याचा आणि तो जर इनव्हॅलिड ठरला तर आपण आपल्या पायावर दगड मारून घेतल्यासारखा होईल। म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकारचं म्हणणं हे आहे की जे काय आपण शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी सगळी कार्यवाही ही कॉन्क्रीट असली पाहिजे, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारी, लॉ फ्रेममध्ये बसणारी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी रोजच्या रोज आमचे प्रयत्न सुरू आहेत। सरकार दिलेल्या शब्दापासून कुठेही मागं हटणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।